भारतीय नौदलाचा नेव्हल डे यंदा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग समुद्रकिनाऱ्यावर साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नेव्हल डेचा कार्यक्रम हा सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन साजरा करण्याचे संकेत हे पंतप्रधानांनी दिल्यानंतर यंदाचा नेव्हल डे हा एरवी पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर करण्यात येतोय. या कार्यक्रमासाठीची जी संकल्पना आहे तीच मुळी जलदेव यस्य बलदेव तस्य अशा स्वरूपाची, ज्याचं समुद्रावर राज्य आहे किंवा ज्याचा समुद्र सुरक्षित आहे, भविष्य त्याच्याबरोबर आहे, तो शक्तिशाली आहे, असं ध्वनित करणारा हा नेव्हल डेचा कार्यक्रम यंदा 4 डिसेंबरला साजरा होतोय. भारतीय नौदलाचा कार्यक्रम हा नेव्हल डे म्हणून 4 डिसेंबरला दरवर्षी साजरा करण्यात येतो. पण एरवी तो नेव्हीच्या काही तळांवर किंवा नेव्हीच्या केंद्रांवर साजरा केला जातो. तर सर्वसामान्य जनतेला हा कार्यक्रम खुला व्हावा, सर्वसामान्य जनतेला आणि देशवासियांना भारतीय नौदलाची ताकद कळावी, यासाठी गेल्या काही काळापासून असा अभिनव प्रयोग करण्यात येतोय. आणि यंदा तो सिंधुदुर्ग किल्ला, जो शिवछत्रपतींनी 16व्या शतकामध्ये बांधला होता, त्याच किल्ल्याच्या साक्षीने केला जातोय. भारतीय नौदलाची 40 लढाऊ विमानं आणि 20 लढाऊ जहाजं यांचा समावेश असलेल्या या प्रात्यक्षिकांसाठी गेले काही दिवस सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर नौदलाचा सराव सुरू आहे. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या तयारीची पाहणी केली. 4 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम इथल्या स्थानिक नागरिकांना, त्याचप्रमाणे देशवासियांना सतत प्रेरणा देईल अशा स्वरूपाचे प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जात आहेत. गेले काही दिवस सुरू असलेल्या या अत्यंत नयनरम्य आणि स्फूर्तिदायी अशा प्रात्यक्षिकांमधून भारतीय नौदलाने देशवासियांना भारतीय नौदल किती बलशाली आहे आणि भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहे हे दाखवून दिलं. 1660मध्ये निर्माण करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक वेगळं महत्त्व हे नौदलाच्या इतिहासामध्ये आहे. हा किल्ला शिवछत्रपतींनी बांधला आणि 1612ला भारतीय नौदलाची स्थापना करून भारतीय नौदलाचे प्रथम पुरुष होण्याचा मान किंवा संस्थापक होण्याचा मान हा राजे शिवछत्रपतींकडे जातो, हे देखील इथे नमूद करायला हवं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या समुद्रकिनारी हा जो प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम गेले काही दिवस सुरू आहे आणि इथूनच जवळ असलेल्या राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा 45 फुटाचा पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी जो नौदलाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो या समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांसहित देशवासियांसमोर साजरा होईल. द वन हू कंट्रोल द सी ऑल पॉवरफुल हे जे ब्रीदवाक्य घेऊन नौदलाने हा कार्यक्रम संकल्पित केलेला आहे, यासाठी देशभराच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा सगळ्यात छोटा जिल्हा म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पण या सगळ्यात छोट्या जिल्ह्यात राज्याला पर्यटन जिल्हा म्हणून आपली ओळख दिलेली आहे. सागरी किनारा, त्याचप्रमाणे वेगवेगळी पर्यटन स्थळं, यामुळे या किल्ल्याचं महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळं महत्त्व आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम या सागरी किनाऱ्यावर होत असताना अनेक नागरिकांनी, पर्यटकांनी या कार्यक्रमाची मजा लुटली आणि लुटत आहेत. 4 तारखेचा हा कार्यक्रम अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. पण त्याच वेळेला समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळे पर्यटक आणि इथले नागरिक या कार्यक्रमाची रंगत वाढवताना आणि या कार्यक्रमाचा सरावाचा भाग पाहताना आपल्याला दिसत आहेत. या कार्यक्रमासाठी 20 लढाऊ जहाजे आणि 40 लढाऊ विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यामध्ये MiG-29K, LCA नेव्ही, त्याचप्रमाणे मार्कस विमानांचा समावेश आहे.
अत्यंत चित्तथरारक असलेल्या या प्रात्यक्षिकांमधून भारतीयांना, त्याचप्रमाणे नौदलावर प्रेम असणाऱ्या भारतीय नागरिकांना सतत चेतना आणि ऊर्जा मिळेल अशी खात्री या कार्यक्रमांची प्रात्यक्षिकं किंवा त्याचा सराव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतो. भारतीय नौदल हे दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा करतो. पाकिस्तान विरुद्धच्या 1971च्या युद्धामध्ये जो कराची बंदरावर हल्ला करून भारतानं विजय मिळवलेला होता, त्या विजयाचं नाव ऑपरेशन ट्रायडेंट असं देण्यात आलं होतं. या हल्ल्याच्या वेळी भारतीय नौदलाने 4 पाकिस्तानी लढाऊ जी जहाजं होती ती समुद्रात बुडवली होती आणि त्यावेळेला जो विजय मिळालेला होता त्या विजयामध्ये शेकडो पाकिस्तानी नौदलाच्या जवानांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय नौदलाला यश आलं होतं. पण त्याच वेळेला भारताचे काही जवान देखील शहीद झाले होते. या शहीदांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रमही 4 डिसेंबर रोजी करण्यात येतो. अशा या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असलेल्या या संपूर्ण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिसरामध्ये अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हे सगळं होत असताना या ठिकाणी भारतीय नौदलाची जी स्थापना आहे तीच मुळी शिवछत्रपतींच्या संकल्पनेतून 16व्या शतकामध्ये करण्यात आली होती. 1612मध्ये शिवछत्रपतींनी भारतीय नौदलाच्या कामकाजाला किंवा स्थापनेला सुरुवात केली आणि त्यानंतर 1660मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाली. सिंधुदुर्ग किल्ला हा अगदी भर समुद्रात शिवछत्रपतींनी उभारलेला आहे. हा किल्ला हे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यवान गोष्टींपैकी एक वास्तू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या एकूणच गौरवाबद्दल इथला प्रत्येक कोकणी माणूस आणि महाराष्ट्रीय नागरिक त्याचप्रमाणे देशवासीय देखील अत्यंत गौरवाने सिंधुदुर्ग किल्ल्याचा उल्लेख करतात. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या कामामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खूप मोठा वाटा असल्याचं इतिहासकार सांगतात. या ठिकाणी जी प्रात्यक्षिकं करण्यात येत आहेत किंवा या प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात येतो आहे, या ठिकाणी पर्यटक त्याचप्रमाणे इथले स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून नौदलाने साधलेल्या प्रगतीबद्दल कौतुकोद्गार काढत आहेत. तसेच समुद्रातून केल्या जाणाऱ्या कसरती, हवेत केल्या जाणाऱ्या कसरती, समुद्रावरती अधिराज्य गाजवण्यासाठी भारतीय नौदलाचे सुरू असलेले प्रयत्न आणि दिवसागणिक यामध्ये साधलेला विकास आणि कर्तृत्व यामुळे भारतीय नौदल हे जगभरातल्या नौदलांपैकी एक शक्तिशाली नौदल म्हणून नावारूपाला येत असल्याचं गेल्या काही वर्षातील नौदलाच्या प्रगतीवरून आपल्या लक्षात येऊ शकेल. पर्यटनासाठी ओळख असलेल्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या या चित्तथरारक आणि तितक्याच नेत्रदीपक कसरती इथल्या पर्यटकांना जितक्या सुखावत आहेत तितक्याच सच्च्या देशवासियांना देखील त्याबद्दल अभिमान वाटल्यास नवल वाटू नये. याचं कारण भारतीय नौदल हे जितकं शक्तिशाली आणि सामर्थ्यवान होईल, देश तितका सामर्थ्यवान होत राहणार आहे किंवा महासत्तेच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू राहणार आहे. अशीच भावना इथल्या हजारो नागरिकांमध्ये आणि नौदलप्रेमींमध्ये दिसून येत आहे. वेगवेगळ्या लढाऊ विमानातून आणि जहाजांवरून होणारी जी वेगवेगळी रंगीबेरंगी रंगांची उधळण करत सादर होणारी प्रात्यक्षिकं आणि नौदलाच्या जवानांकडून केले जाणारे साहसी क्रीडा प्रकार पाहिल्यानंतर इथे उपस्थित असलेला सर्वसामान्य पर्यटक आणि नागरिक हे हरकून गेले नाहीत तरच नवल. इथल्या मावळतीच्या सूर्याची तांबडी भगवी किरणं निळाशार समुद्रात डुंबताना या नौदलाच्या जवानांकडून सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांनी भारतीय नौदल किती सक्षम आणि किती बलवान होत चाललेलं आहे दिवसेंदिवस याची अनुभूतीच ही इथल्या देशवासियांना येण्याची ही एक उत्तम घटिका आहे असं म्हटलं तर ते देखील वावगं ठरणार नाही.
4 डिसेंबर रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे देशावर प्रेम करतात, जे नौदलाचा अभिमान बाळगतात, अशा मंडळींसाठी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या छत्रछायेमध्ये साजरा होणारा नौदल दिन ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि त्यामुळेच जे जलमेव यस्य बलमेव तस्य हे ब्रीदवाक्य घेऊन भारतीय नौदलाने 4 डिसेंबरचा जो नौदल दिन मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर साजरा करण्याचा संकल्प सोडलाय तो किती अचूक आणि योग्य आहे हेच आपल्याला इथल्या मातीत आणि इथल्या वाळूत पाय ठेवल्यानंतर जाणवल्याशिवाय राहत नाही. अशा स्वरूपाच्या संकल्पना आणि अशा स्वरूपाचे धाडसी आणि साहसी देशाभिमानी क्रीडा प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटून जातं की भारत हा आता एक देश राहिलेला नाही, तर तो एका सर्व शक्तीनिशी जागतिक उड्डाणाच्या दिशेने सज्ज झालेली महासत्ता म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची प्रचिती घेण्यासाठी 4 तारखेच्या या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहू शकलो तर त्यासारखा दुसरा आनंद आपल्या आयुष्यात या आधी आला नसावा बहुधा, आणि या पुढे येईल की नाही याबद्दलही शंकाच आहे. कॅमेरामन संदेश जुवेकरसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग.